Hi students, today we will learn about the composition of urine. जनरली लास्ट व्हिडिओजमध्ये आपण युरिन फॉर्मेशन आणि त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. तर कंपोजिशन ऑफ युरिन स्टडी करण्यासाठी आपल्याला त्या दोन ज्या युरिन फॉर्मेशनची जी मेथड आहे आणि त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन जी आहे तर या खूप गरजेच्या असतील. तर यासाठी तुम्ही त्या व्हिडिओचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर आपण पुढे वळूया. तो आहे कंपोजिशन ऑफ युरिन. जनरली कंपोजिशन ऑफ युरिन म्हणजेच काय तर युरिन फॉर्मेशनमध्ये काय काय कंटेंट्स असतात आणि युरिन कशापासून फॉर्म झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काय काय केमिकल्स आहेत किंवा त्याचा कलर कसा आहे, त्याचा ओडर कसा आहे याबद्दल आपण या पार्ट्समध्ये स्टडी करणार आहोत. तर जनरली फर्स्टली आपल्याला माहीत आहे तर युरिन फॉर्मेशनमध्ये आपण युरिन फॉर्म होण्याची प्रोसेस पाहिली. ओके, तर आता युरिन कंपोजिशन काय आहे तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कलर. युरिनचा जो कलर आहे जनरली युरिनचा कलर हा पेल येलो असतो अँड ट्रान्सपरंट असतो. तर युरिन जो आहे जो कलर आपण पाहतो तो आहे पेल येलो और ट्रान्सपरंट युरिन हा फॉर्म होतो. तर जनरली हा जो कलर आहे पेल येलो हा कशामुळे फॉर्म होतोय तर प्रेझेन्स ऑफ युरोक्रोम. प्रेझेन्स ऑफ युरोक्रोम. तर युरिनमध्ये युरोक्रोम हा कंटेंट्स असल्यामुळे युरिनला जो कलर येतो तो कलर आहे पेल येलो. आता युरोक्रोम हा कशामुळे होतो तर ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन HB. ओके, तर जनरली युरोक्रोम कंटेंट हा कशामुळे येतोय तर ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन. याच्यामुळे युरोक्रोम हा कंटेंट्स युरिनमध्ये प्रेझेंट असतो आणि त्याच्यामुळे युरिनला पेल येलो और ट्रान्सपरंट कलर येतो. याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, कलरमध्ये चेंज येऊ शकतो. तर कशामुळे चेंजेस येऊ शकतात जर आपण जे काही ड्रग्ज आहेत, ओके, आपण जे काही ईट करतो फॉर एक्झाम्पल बी कॉम्प्लेक्स असे जे काही B12 जे काही ड्रग्ज आहेत अशा ड्रग्जना आपण असे ड्रग्ज जर घेतले तर त्यावेळेस जो काही पेल येलो आहे तो चेंज होतो. त्याचबरोबर जनरली जो काही कलर आहे किंवा युरिन फॉर्मेशन आहे हा जनरली कशावर डिपेंड्स आहे, हा कशावर डिपेंड आहे तर जनरली जे काही फूड आपण इनटेक करतो किंवा फ्लुइड आपण जे काही ड्रिंक करतो याच्यावरती युरिन फॉर्मेशन डिपेंड आहे किंवा त्याचा कलर याच्यावरती डिपेंड्स आहे. त्याचबरोबर ड्रग्स व्यतिरिक्त आपण जे काही बीटरूट्स वगैरे आपण खातो त्याच्यामुळे सुद्धा युरिनचा कलर हा चेंज होतो. तर जनरली नॉर्मल युरिन फॉर्मेशन किंवा युरिन जो आहे त्याचा कलर जर आपण पाहिला तो जनरली कसा असणार आहे पेल येलो असणार आहे. ओके, तर याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. जे काही युरिन फॉर्म होणार आहे तो आपण जे काही फूड इनगल्फ करतो किंवा जे काही फ्लुइड्स आपण ड्रिंक्स करतो याच्यावरती डिपेंड्स आहे. तर याच्यामध्ये जर कंटेंट चेंज झाले जसे की बी कॉम्प्लेक्सचे ड्रग्स असतील ते घेतले किंवा बीटरूटसारखे फ्रूट्स आपण खाल्ले असे ज्यावेळेस आपण इनटेक करतो त्यावेळेस जो काही युरिन आहे त्याचा कलर चेंज होतो. याचबरोबर आपण पाहिलं की जनरली जो काही युरिन आहे त्याचा वॉल्यूम किती असतो, युरिनचा वॉल्यूम किती असतो तर डेली पर डे सुद्धा आपण म्हणू शकतो डेली 1.5 to 1.8 लिटर पर डे. पर डेला वॉल्यूम काय आहे 1.5 to 1.8 लिटर पर डे. ओके, तर हा सुद्धा कशावरती डिपेंड्स आहे आपण किती क्वांटिटीमध्ये वॉटर घेतो आणि किती क्वांटिटीमध्ये घेत नाही. हाय क्वांटिटीमध्ये घेत असेल तर हा या रेंजपर्यंत इन्क्रीज होईल. जर आपण लेस क्वांटिटीमध्ये वॉटर घेत असू तर हा कमी क्वांटिटीपर्यंत होईल.
तर जे काही युरिन फॉर्मेशन होतं ते काय आहे, तर आपण डेली काय खातो किंवा काय पितो यावरती डिपेंड्स आहे. तर याच्यामध्ये युरिन फॉर्मेशनमध्ये आपण कलर पाहिला, त्याचबरोबर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत ओडर. ओडर मीन्स स्मेल. तर जनरली स्मेल कशी असते, तर जनरली बॅड ओडर असतो, पण हा जो आहे तो जास्त क्वांटिटीमध्ये जर नॉर्मलमध्ये बॅड ओडर येतो, पण काही युरिनचा हा खूप जास्त प्रमाणात स्मेल येते. तर ती कशामुळे येतं, तर युरिया जो आपण बघितला कलेक्टिंग ट्युब्यूल्समध्ये, युरिया लास्ट पार्टमध्ये ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन होतं त्यावेळेस जो युरिन आहे त्याच्यामध्ये युरिया हा सुद्धा येतो. तर हा जो युरिया आहे तो अमोनियामध्ये डिप्लीश होतो. तर याचं ब्रेकडाऊन होतं त्यावेळेस तो अमोनियामध्ये कन्वर्ट होतो. तर अमोनियामध्ये ज्यावेळेस कन्वर्ट होईल त्यावेळेस स्लोली जो काही युरिन आहे त्याचा ओडर हा जास्त येईल. तर ओडर जनरली बॅड ओडर असतो जो काही फ्रेशली युरिन आहे, पण ज्यावेळेस आपण खूप टाइम्स जातो त्यावेळेस तो जो ओडर आहे तो चेंज होतो. तर तो कशामुळे होतो, तर युरिनमध्ये युरिया कंटेंट आहे. ओके, युरिनमध्ये युरिया कंटेंट आहे, तर तो डिप्लीश होतो त्यावेळेस हा अमोनियामध्ये कन्वर्ट होतो. त्यावेळेस ह्या अमोनियाचा जो ओडर आहे तो युरिनला येतो. त्याचबरोबर युरिनमध्ये काय कंटेंट्स असतात, तर युरिन फॉर्मेशनमध्ये जर पाहिलं तर जनरली 95 to 96% वॉटर असतो. 95 to 96% वॉटर असतो. ओके, त्याचबरोबर 2% युरिया असतो. 2% युरिया असतो आणि 2 to 3% ऑदर्स मीन्स जसे की त्याच्यामध्ये क्रिएटिनाइन, ओके, त्याचबरोबर पोटॅशियम एक्सेट्रा, जे काही एक्सेस अमाऊंटमध्ये कंटेंट्स आहेत ते ऑदर्समध्ये येतात. तर जनरली जो काही युरिन आहे याच्यामध्ये जो काही कंटेंट्स आपण पाहिला तर याच्यामध्ये 95 to 96% वॉटर कंटेंट असतो. ओके, त्याचबरोबर 2% युरिया आहे. तर आपण एक्सक्रिशनमध्ये बघितलं तर जे काही एक्सक्रिटरी वेस्ट असतील ते नायट्रोजिनस वेस्ट असतात. याच्यामध्ये क्रिएटिनाइन आणि युरिया हे जे आहेत ते नायट्रोजिनस वेस्ट आहेत. ओके, त्याचबरोबर 2 to 3% ऑदर्समध्ये क्रिएटिनाइन, पोटॅशियम जे काही कंटेंट्स असतील जे एक्सेस अमाऊंटमध्ये असतील ते काय होतील, बाहेर पडतील. तर जनरली जो काही युरिन आहे त्याचं कंपोजिशन आपण पाहिलं, ज्याच्यामध्ये कलर पाहिला पेल येलो अँड ट्रान्सपरंट. ओके, अपीअरन्स कसं असतं, ट्रान्सपरंट असतं आणि कलर हा पेल येलो असतो. हा कशामुळे येतो, तर युरोक्रोम हा युरिनमध्ये प्रेझेंट असतो. आणि हा जो युरोक्रोम आहे तो कशामुळे प्रेझेंट आहे युरिनमध्ये, तर जो काही हिमोग्लोबिन आहे त्याचा ब्रेकडाऊन होतं, ज्याच्यामुळे युरोक्रोम हा युरिनमध्ये येतो, ज्याच्यामुळे युरिनला पेल येलो कलर होतो. पण ज्यावेळेस हा जो पेल येलो कलर आहे तो नॉर्मल युरिनचा आहे, पण जनरली हा जो युरिन आहे याचा कलर चेंज होऊ शकतो. जे काही आपण इनटेक करतो त्याच्यावरती डिपेंड आहे की युरिन कसा फॉर्म होणार आहे. आपण इनटेक करणार आहोत किंवा फ्लुइड्स आपण ड्रिंक करणार आहोत त्याच्यावरती हा कलर डिपेंड आहे. तर चेंजेस कशामुळे होऊ शकतात, तर बी कॉम्प्लेक्स, B12 सारखे ड्रग जर आपण इनटेक केले तर, आणि त्याचबरोबर बीटरूट जर आपण घेतलं तर त्याच्यामुळे सुद्धा कलर चेंज होऊ शकतो. त्याच्यानंतर कशावरती डिपेंड्स आहे तर आपण पाहिलं फूड अँड फ्लुइड्स जे काही ड्रिंक्स करतो. वॉल्यूम किती आहे, डेली 1.5 to 1.8 लिटर पर डे एवढा वॉल्यूम युरिनचा आहे डेली. ओडर बॅड ओडर आहे, पण हा जो ओडर आहे तो चेंज होऊ शकतो, कारण की जो काही युरिया कंटेंट असतो युरिनमध्ये त्याचे फॉर्मेशन अमोनियामध्ये होतं आणि अमोनियाचा स्मेल हा युरिनला येतो. त्याच्यामुळे जो काही एक्सेसिव्ह ओडर, बॅड ओडर जो येतो तो अमोनियामुळे येतो. त्याचबरोबर जो काही मेन कंटेंट आहे युरिनचा ज्याच्यामध्ये 95 to 96% वॉटर असतो, 2% युरिया असतो जो की नायट्रोजिनस वेस्ट आहे आणि 2 to 3% जे काही ऑदर्स आहेत. आता हे जे काही कंटेंट आपण पाहिले, हे जे कंटेंट आहेत हे कशावरती डिपेंड्स आहेत, कशामुळे ते युरिन फॉर्म होतो.
दोन वेज आहेत ज्याच्या थ्रू युरिन फॉर्मेशन जो आहे, कंपोजिशन ऑफ युरिन हा रेग्युलेट केला जातो. तर जनरली याच्यासाठी दोन वेज कोणते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. तर टू वेज थ्रू दी रेग्युलेटिंग ऑफ कंपोजिशन ऑफ युरिन. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे ADH अँड सेकंड वन आहे RAAS. तर ADH ज्याच्याबद्दल आपण शॉर्टमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिनमध्ये ऐकलं होतं, पण डिटेलमध्ये ADH काय करतो आणि ADH काय आहे याबद्दल आपण इथे जाणून घेणार आहोत. ADH अँटी डाययुरेटिक हार्मोन जो की पिट्युटरी पासून सिक्रीट होतं, पोस्टेरियर पार्ट पासून. तर अँटी डाययुरेटिक हार्मोन. सेकंड RAS रेनिन एंजियोटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. फर्स्ट आहे ADH अँटी डाययुरेटिक हार्मोन आणि सेकंड वन आहे RAAS रेनिन एंजियोटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. तर आपण वन बाय वन दोन्ही वेजनी आपण स्टडी करणार आहोत ज्याच्या थ्रू कंपोजिशन ऑफ युरिन ही फॉर्म होते. तर जनरली ADH अगोदर स्टडी करू, त्याच्यानंतर RAS ही एक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ केमिकल्स हे असतात. तर सर्वात पहिल्यांदा ADH ज्याला आपण अँटी डाययुरेटिक हार्मोन असे म्हणतो. आणि हा जो ADH आहे हा सिक्रीट कुठून होतो, तर पिट्युटरी ग्लँड या हार्मोनला सिक्रीट करते थ्रू दी पोस्टेरियर पार्ट. ओके, तर सिक्रीशन कुठून होतं, पिट्युटरी ग्लँड पासून. आणि हा जो ADH आहे याच्या थ्रू कसा रेग्युलेट होतो, तर ADH हा वॉटर रेग्युलेशन करतो. ओके, आणि RAS जो आहे तो इलेक्ट्रोलाइट्स रेग्युलेट करतो. तर अँटी डाययुरेटिक हार्मोन याच्या थ्रू नेमकं युरिन फॉर्मेशनमध्ये वॉटर रेग्युलेशन कसं केलं जातं याबद्दल आपण स्टडी करू. जनरली पिट्युटरी ग्लँड ज्याच्यामध्ये पोस्टेरियर जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात, न्यूरोहायपोफायसिस. हा जो न्यूरोहायपोफायसिस आहे तो पिट्युटरीचा पोस्टेरियर पार्ट आहे. तर जनरली पिट्युटरीमध्ये दोन पार्ट्स आहेत, एक अंटेरियर आणि दुसरा पोस्टेरियर. तर पोस्टेरियर जो पार्ट आहे न्यूरोहायपोफायसिस तो काय करतो, ADH हार्मोन हा सिक्रिएट करतो. हा कधी सिक्रिएट करतो आणि त्याच्या थ्रू कशा प्रकारे रेग्युलेट केला जातो वॉटर रिअब्सॉर्प्शन त्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. तर जनरली ज्यावेळेस हा जो पिट्युटरी ग्लँड आहे तो ऑस्मो रेग्युलेटर म्हणून काम करतो. आपण याबद्दल अगोदर पण स्टडी केलेले, स्टार्टिंगला एक्सक्रीशन आणि ऑस्मो रेग्युलेशन स्टार्ट करत असताना की ऑस्मो रेग्युलेटर आणि ऑस्मो कन्फर्मर्स आपण कशाला म्हणतो. ओके, तर आपण ऑस्मो रेग्युलेटर्समध्ये येतो ज्याच्यामध्ये जे काही सराउंडिंग आहे त्याच्यानुसार आपण आपल्या बॉडीमध्ये काय करतो, ऑस्मोलॅरिटी जी आहे ती मेंटेन करतो, त्याला आपण काय म्हणतो, ऑस्मो रेग्युलर्स. आणि ऑस्मो कन्फर्मर्स आपण कशाला म्हणतो, तर ऑस्मोलॅरिटी जी आहे ते इंटरनल जे फ्लुइड आहे त्याच्यावरती डिपेंड्स असतं, तो इंडिपेंडंट असतो, जो अदर सराउंडिंग सोबत ऑस्मोलॅरिटी मेंटेन करत नाही. तर ऑस्मो रेग्युलेटर ज्याच्यामध्ये सराउंडिंग अँड इंटरनल या दोन्हीनुसार ऑस्मोलॅरिटी काय होते, मेंटेन केली जाते. ऑस्मोलॅरिटी आपण कशाला म्हणतो, ऑस्मोलॅरिटी आपण कशाला म्हणतो, तर नंबर ऑफ पार्टिकल्स
dissolved in 1 liter of solution. 1 लिटर सोल्युशनमध्ये किती पार्टिकल्स हे डिझॉल्व झालेले आहेत त्याला आपण काय म्हणतो, ऑस्मोलॅरिटी म्हणतो. ओके, तर जनरली ही जी ऑस्मोलॅरिटी आहे ही जर खूप इन्क्रीज होत असेल तर ज्या वेळेस आपण नमकीन खातो किंवा जास्त प्रमाणात ब्लड लॉस झालेला असेल किंवा आपल्या बॉडीमध्ये लो क्वांटिटी ऑफ वॉटर असेल, आपण लो वॉटर इनटेक केलेलं असेल, तर त्यावेळेस ऑस्मोलॅरिटी जी आहे ती खूप प्रमाणात इन्क्रीज होते. ओके, तर ज्यावेळेस ऑस्मोलॅरिटी इन्क्रीज होते त्यावेळेस हा जो रेग्युलेटर आहे पिट्युटरी ग्लँड ती काय करते, सिक्रीट करते. ओके, ज्यावेळेस ऑस्मोलॅरिटी इन्क्रीज होते ती ट्रिगर करते पिट्युटरी ग्लँडला आणि पिट्युटरी ग्लँड सिक्रीट करतो ADH हार्मोन. ADH हार्मोन काय आहे तर ADH हार्मोन हा अँटी डायरोटिक हार्मोन आहे. तर आपण जनरली ज्यावेळेस स्टडी केलं त्यावेळेस नेफ्रॉनमध्ये जेव्हा स्ट्रक्चर पाहिलं तर त्याच्यामध्ये फक्त रिअब्सॉर्ब वॉटर परमिएबल असणारा जो पार्ट होता तो फक्त डिसेंडिंग आर्म होता, असेंडिंग पण नव्हता आणि अदर पार्ट्स पण आपण परमिएबल पाहिले नव्हते. पण ज्यावेळेस ऑस्मोलॅरिटी इन्क्रीज होते त्यावेळेस पिट्युटरी ग्लँड्सपासून ADH हार्मोन हा रिलीज होतो आणि ADH हार्मोन ज्यावेळेस रिलीज होतो त्यावेळेस ADH थ्रू जो काही लास्ट पार्ट ऑफ नेफ्रॉन आहे जिथे युरिन फॉर्म होऊन जो बाहेर किडनीच्या बाहेर पडणार आहे त्यावेळेस तो जो युरिन फिल्ट्रेट जो आहे, नेफ्रॉन फिल्ट्रेट जो आहे तो DCT पासून कलेक्टिंग ट्यूब्यूल्समध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस ADH हार्मोन जे काही ट्यूब्यूल्स आहेत त्यांचे जे सेल्स आहेत त्यांना काय करतो, परमिएबल फॉर वॉटर, त्या सेल्सना काय करतो, परमिएबल फॉर वॉटर करतो आणि ज्याच्यामुळे हा जो DCT आणि हा जो कलेक्टिंग ट्यूब्यूल्स आहे हे काय होतात, परमिएबल फॉर वॉटर होतात. कधी, ज्यावेळेस ADH हार्मोन हा रिलीज होतो आणि ज्यावेळेस ADH हार्मोन रिलीज झाला त्यावेळेस कलेक्टिंग ट्यूब्यूल्स जे आहेत ते काय होतात, परमिएबल फॉर वॉटर होतात आणि त्यावेळेस जे काही कंटेंट वॉटर नेफ्रॉन फिल्ट्रेट जे आहे त्याच्यामध्ये जे काही वॉटर कंटेंट्स असतील ते काय होतात, टिश्यू फ्लुइडमध्ये येतात आणि त्याच्यामुळे युरिन हा कॉन्सन्ट्रेटेड होतो आणि त्याच्यामुळेच जे काही युरिन फॉर्म होतो त्याचं कंपोजिशन हे आपल्याला समजतं. तर जनरली याच्यामध्ये फर्स्ट बघितलं ज्याच्या थ्रू ADH हार्मोन थ्रू काय झालं तर जे काही वॉटर कंटेंट युरिन फॉर्मेशनमध्ये जात होते तर त्याला काय केलं गेलं, रिॲब्सॉर्ब केलं गेलं थ्रू दी ADH. कुठे, कलेक्टिंग ट्यूब्यूल्समध्ये. तर हा जो पार्ट आहे जनरली कुठून हार्मोन सिक्रीट होतो तर पिट्युटरी ग्लँड ज्याला हायपोथॅलॅमस म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्याचा पोस्टेरियर पार्ट म्हणजेच न्यूरो हायपोफायसिस. दोन्ही पार्ट आहेत, एक अँटेरियर पार्ट आणि सेकंड पोस्टेरियर पार्ट. तर याच्यामध्ये पिट्युटरी ग्लँडमध्ये पोस्टेरियर पार्ट जो आहे तो न्यूरो हायपोफायसिस याच्या थ्रू ADH हार्मोन हा सिक्रीट होतो. याचं मेन फंक्शन काय आहे तर ज्या वेळेस बॉडीमध्ये ऑस्मोलॅरिटी ही इन्क्रीज होते त्यावेळेस कधी कधी ऑस्मोलॅरिटी इन्क्रीज होते ज्यावेळेस आपण नमकीन खातो किंवा जे काही डायरोटिक कंटेंट्स आहेत जसे की टी असेल, कॉफी असेल यांना ज्यावेळेस आपण इनटेक करतो त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये किंवा लॉस ऑफ वॉटर असेल, लेस क्वांटिटी ऑफ वॉटर असेल त्यावेळेस काय केलं जातं, युरिनमध्ये जो काही वॉटर जात आहे त्याला रिअब्सॉर्ब केलं जातं थ्रू दी ADH हार्मोन. ADH हार्मोन मेन फंक्शन ज्याच्या थ्रू कलेक्टिंग ट्यूब्यूल्सचे जे काही सेल्स आहेत त्यांना काय केलं जातं, परमिएबल फॉर वॉटर केलं जातं ज्याच्यामुळे वॉटर जो आहे तो रिअब्सॉर्ब केला जातो. रिअब्सॉर्प्शन हे होतं आणि त्याच्यामुळे जो काही युरिनचा व्हॉल्यूम आहे तो डिक्रीज होतो. ज्यावेळेस युरिन व्हॉल्यूम डिक्रीज होतो आणि ऑस्मोलॅरिटी ही मेंटेन होते, जी काही इन्क्रीज झालेली होती ती जेव्हा मेंटेन होते त्यावेळेस ऑस्मोलॅरिटी ज्यावेळेस मेंटेन होते मेड्युलामध्ये
त्यावेळेस इथून जो आहे तो फीडबॅक जातो. ADH हार्मोन हा डिक्रीज होतो. जे काही सिक्रीशन होतं पिट्युटरी ग्लँडचं ते काय होतं, डिक्रीज होतं. ADH हार्मोन हा सिक्रीट होणं डिक्रीज होतं. तर याला काय म्हटलं जातं, तर निगेटिव्ह फीडबॅक. निगेटिव्ह फीडबॅक कशाला म्हणतात, तर ADH हार्मोन हा सिक्रीट झाला, त्याच्या थ्रू वॉटर रिअब्सॉर्प्शन झालं, व्हॉल्यूम जो आहे युरिनचा तो डिक्रीज झाला. त्यावेळेस ज्यावेळेस ऑस्मोलॅरिटी मेंटेन होते, ओके, नॉर्मल होते, त्यावेळेस हा जो ADH हार्मोन आहे तो सुद्धा सिक्रीट होणं डिक्रीज होतं. कधी हे जे काही सेल्स आहेत ते फीडबॅक देतात कशाला, पिट्युटरी ग्लँडला, आणि पिट्युटरी ग्लँड काय करतो, ADH हार्मोन हा सिक्रीट करणं डिक्रीज करतो. आणि ज्यावेळेस हे डिक्रीज होतं, ADH हार्मोन हा डिक्रीज होतो, त्यालाच आपण काय म्हणतो, निगेटिव्ह फीडबॅक ऑफ ADH हार्मोन. तर हा आहे निगेटिव्ह फीडबॅक. पण जर समजा ज्यावेळेस डिहायड्रेशन होतं किंवा आपण उन्हामधून येतो त्यावेळेस डिहायड्रेशन ज्यावेळेस होतं, म्हणजे वॉटर लॉस ज्यावेळेस होतो, त्यावेळेस ADH हार्मोन हा खूप इसेन्शियल आहे आणि इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे, हा खूप इम्पॉर्टंट आहे. कशासाठी, तर जो काही वॉटर कंटेंट हा युरिनमध्ये एक्सपेल होतोय, तो एक्सक्रीट होतोय, त्याला तो काय करू शकतो, रिॲब्झॉर्ब करून बॉडी फंक्शनिंगसाठी आपण रिस्टोअर करू शकतो. पण जर समजा ADH हार्मोन एनी रिझन जर समजा सिक्रीट होणं बंद झालं किंवा ADH हार्मोन हा अब्सेंट असेल तर काय होईल, तर जनरली हा जो ADH हार्मोन आहे तो कधी अब्सेंट असतो, तर ज्यावेळेस अब्सेंट असेल त्यावेळेस जो काही युरिनचा व्हॉल्यूम आहे तो इन्क्रीज होईल, डायल्यूट युरिन हे फॉर्म होईल. कारण की आपण जे कॉन्सन्ट्रेटेड युरिन पाहिलं, ओके, तर नॉर्मल युरिन हा कॉन्सन्ट्रेटेड युरिन असतो. कधी ज्यावेळेस ADH हा वॉटर रिअब्सॉर्ब करतो, तर म्हणून युरिन जो आहे तो कॉन्सन्ट्रेटेड होतो. पण आपण इथे एक कंडिशन ठेवली आहे ज्याच्यामध्ये ADH हार्मोन हा अब्सेंट आहे. काय आहे, अब्सेंट आहे. जर ADH हार्मोन हा अब्सेंट असेल तर जे काही वॉटर कंटेंट युरिनमध्ये आहे ते जशास तसे युरिन फॉर्मेशनमध्ये जाईल आणि युरिन हा एक्सक्रीट होईल. याच्यामुळे काय होईल, युरिन फॉर्मेशन जो आहे तो कोणता होईल, कॉन्सन्ट्रेटेडच्या ऐवजी डायल्यूट होईल. ओके, हायपरटोनिकच्या ऐवजी हायपोटोनिक होईल. युरिन हा डायल्यूट युरिन हा सिक्रीट होईल. आणि हे जनरली कधी होतं, ज्यावेळेस डायबिटीज असतो. जे काही डायबिटीज पेशंट असतात त्यांचा जो काही युरिन आहे तो कसा असतो, डायल्यूट युरिन असतो. आणि तो कशामुळे, तर ADH हार्मोन हा अब्सेंट असतो. तर डायबिटीज इन्सिपिडस हे कशामुळे होतं, तर युरिन टेस्ट केली जाते, तुम्ही पाहिलं असेल. ओके, तर ब्लड ज्यांना कोणाला शुगर आहे किंवा डायबिटीज आहे त्यांची युरिन टेस्ट केली जाते. तर त्याच्या थ्रू कळतं की युरिन हे डायल्यूट असेल तर जिथे ADH हार्मोन हा सिक्रीट होत नाही, ज्याच्यामुळे रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर होत नाही. तर आपण फर्स्ट बघितला रेग्युलेटरी वे, ज्याच्यामध्ये वॉटर रेग्युलेशन, वॉटर रिअब्सॉर्प्शन रेग्युलेट केलं जातं, जो आहे ADH. ओके, अँटी डायरेटिक हार्मोन. याच्याबद्दल आपण जाणून घेतलं ज्याच्यामुळे वॉटर रिअब्सॉर्ब कसं होतं. त्याच्यानंतर सेकंड वन आहे RAS. आता ती जी सिस्टीम आहे रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम, याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. सेकंड वे ऑफ रेग्युलेशन, युरिन रेग्युलेशन, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स हे रेग्युलेट केले जातात. सेकंड वन RAS, याचा फुल फॉर्म आहे रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. तर जनरली हा जो रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम आहे हे कोणत्या ॲपॅरेटस थ्रू केलं जातं, तर तो आहे जक्स्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस.
तरी जक्स्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटसमध्ये जे काही जक्स्टाग्लोमेरुलर सेल्स आहेत यांच्या थ्रू हा सिस्टीम रेग्युलेट होतो. तर जनरली रेनिन अँजिओटेन्सिनोजन टेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीममध्ये नेमकं काय होतं तर याबद्दल आपण स्टडी करणार आहोत, ज्याच्यामुळे कंपोजिशन युरिनमध्ये आपण हा सेकंड वे स्टडी करतो. RAS जो आहे रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम याच्यामध्ये जनरली हा काय रेग्युलेट करतो तर इलेक्ट्रोलाइट्स रेग्युलेट करतो. तर इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत सोडियम क्लोरीन यांना तो रेग्युलेट करतो. तर याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर याच्यामध्ये ज्यावेळेस हाय BP काय ज्यावेळेस ब्लड प्रेशर और ब्लड वॉल्यूम हा चेंज होतो त्यावेळेस RAS सिस्टीम ही स्टार्ट होते. तर जनरली फॉर एक्झाम्पल जो काही ब्लड प्रेशर किंवा ब्लड वॉल्यूम ज्यावेळेस चेंज होतं त्यावेळेस जे काही जी सेल्स आहेत जक्स्टाग्लोमेरुलर सेल्स आहेत हे काय करतात रेनिन रिलीज करतात. आणि हा जो रेनिन आहे तो एन्झाईम आहे. हा जो एन्झाईम आहे तो काय करतो ज्यावेळेस ब्लड प्रेशर किंवा ब्लड वॉल्यूम इन्क्रीज होतो त्यावेळेस जो काही अफेरंट आर्टेरिओल आहे त्याची साईज ही डिक्रीज करते. त्याच्या थ्रू जो काही ब्लड प्रेशर आहे तो लो होतो. तर जे काही चेंज करण्याचं मेन फंक्शन जे आहे ते कोण करतं रेनिन करतं. फॉर एक्झाम्पल आपण हा आहे बोमन्स कॅप्सूल, ॲफरंट आर्टेरिओल, हा आहे इफरंट आर्टेरिओल, हा आहे इफरंट आर्टेरिओल. ओके. आणि या कॅपिलरीज. तर ज्यावेळेस आपण पाहिलं की सेम नेफ्रॉनचा जो काही पार्ट आहे DCT, ओके, तर तो जो DCT आहे ज्यावेळेस ओव्हरलॅप होतो किंवा नियर येतो त्यावेळेस ते जे सेल्स आहेत आणि हे जे सेल्स आहेत कोणते ॲफरंट आर्टेरिओलचे, तर हा जो पार्ट आहे या सेल्सना आपण काय म्हणतो JG सेल्स, जक्स्टाग्लोमेरुलर सेल्स. हा आहे मेड्युला डेन्सा. ओके. तर या दोन्हीच्या मध्ये जे काही सेल्स फॉर्म होतात त्याला आपण काय म्हणतो जक्स्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस. तर हे जे JG सेल्स आहेत ते ॲफरंट आर्टेरिओलचे आहेत. तर ॲफरंट आर्टेरिओलची साईज कमी होते ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर हा लो होतो. आणि ज्यावेळेस ब्लड व्हॉल्यूम इनसाईडला येतं जे काही ग्रॅन्युलर पार्ट आहे त्याच्या थ्रू या सेल्स थ्रू रेनिन हा एन्झाईम सिक्रीट होतो. ज्यावेळेस रेनिन हा एन्झाईम सिक्रीट होतो त्यावेळेस रेनिन जो आहे तो कन्वर्ट होतो अँजिओटेन्सिनोजन. अँजिओटेन्सिनोजनमध्ये. आणि हा जो अँजिओटेन्सिनोजन आहे तो फर्दर कन्वर्ट होतो अँजिओटेन्सिनोजन फर्स्टमध्ये. अँजिओटेन्सिनोजन फर्स्ट जो आहे तो डेकापेप्टाइड आहे. डेकापेप्टाइड, डेका मीन्स 10. ओके. तर 10 पेप्टाइड्स अरेंज असतात अँजिओटेन्सिनोजन फर्स्टमध्ये. आणि हा जो अँजिओटेन्सिनोजन आहे तो सिक्रीट होतो हेपॅटोसाइट्सपासून. हेपॅटोसाइट्स जे की सेल्स आहेत लिव्हर सेल जे आहेत तिथून काय होतो अँजिओटेन्सिनोजन सेल्स जे आहेत ते सिक्रीट करतात. हा जो अँजिओटेन्सिनोजन आहे तो फर्दर कन्वर्ट होतो अँजिओटेन्सिनोजन सेकंड. आणि हा जो अँजिओटेन्सिनोजन सेकंड आहे तो आहे ऑक्टापेप्टाइड. ऑक्टा मीन्स 8. ओके. हा आहे ऑक्टापेप्टाइड. हा जो अँजिओटेन्सिनोजन आहे तो ॲक्टिव्ह हार्मोन म्हणून काम करतो. हा ॲक्टिव्ह हार्मोन म्हणून काम करतो.
तर हा जो अँजिओटेन्सिनोजन सेकंड आहे हा ॲक्टिव्ह हार्मोन म्हणून काम करतो. तर जनरली याचे 3 मेन फंक्शन्स आहेत. तर याच्यामध्ये आपण तिन्ही फंक्शन्स पाहणार आहोत. फर्स्ट फंक्शन आहे जो की आर्टेरिओलचे पाईप आपण पाहिली होती. तर आर्टेरिओलचा जो काही व्हॉल्यूम आहे किंवा साईज जी आहे ती रेड्यूस केली जाते. त्याच्यामुळे काय होतं, जो काही ब्लड फ्लो आहे तो जास्त असेल तरीही जो काही ब्लड प्रेशर आहे तो इन्क्रीज होतो. ब्लड फ्लो हा कमी होतो पण ब्लड प्रेशर हा इन्क्रीज होतो. तर फर्स्ट आहे तर आर्टेरिओलची साईज डिक्रीज करणे. ॲफरंट आर्टेरिओल जो आहे त्याची जी काही साईज आहे ती रेड्यूस केली जाते आणि हे रेड्यूस केल्यामुळे ब्लड फ्लो हा कमी होतो, ब्लड फ्लो हा डिक्रीज होतो, पण ब्लड प्रेशर जो आहे BP ही इन्क्रीज होते. ओके, फर्स्ट. सेकंड आहे सेकंड फंक्शन काय आहे, तर जे काही PCT आहे, PCT जो काही ट्यूब्यूल आहे प्रॉक्सिमल कनोलेटेड ट्यूब्यूल याला स्टिम्युलेट केलं जातं, ज्याच्या थ्रू स्टिम्युलेट करून सोडियम, क्लोरीन अँड वॉटर याचं रिअब्सॉर्प्शन करण्यासाठी PCTच्या सेल्सना स्टिम्युलेट केलं जातं. ओके, कशामुळं? अँजिओटेन्सिनोजन सेकंड, कारण की हा जो हार्मोन आहे तो ॲक्टिव्ह हार्मोन म्हणून काम करतो. थर्ड वन फंक्शन आहे हा स्टिम्युलेट करतो ॲड्रेनल कॉर्टेक्सला, आणि हा जो ॲड्रेनल कॉर्टेक्सला अँजिओटेन्सिनोजन सेकंड ज्यावेळेस स्टिम्युलेट करतो त्यावेळेस ॲड्रेनल कॉर्टेक्स रिलीज करतो अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉन हा हार्मोन सिक्रीट करतो. हा जो अल्डोस्टेरॉन आहे तो ज्यावेळेस सिक्रीट होतो त्यावेळेस हा जो आहे तो DCT अँड कलेक्टिंग ट्यूब्यूल्स यांना स्टिम्युलेट करतो, ज्याच्या थ्रू सोडियम अँड वॉटर हे काय सोडियम अँड वॉटर यांना रिअब्सॉर्ब करण्यासाठी. आणि याच्यामुळे ज्यावेळेस DCT अँड CT हे ज्यावेळेस सोडियम अँड वॉटर यांना रिअब्सॉर्ब करतील, ज्याच्यामुळे ब्लड व्हॉल्यूम अँड प्रेशर हा इन्क्रीज होईल. ओके, तर सर्वात पहिल्यांदा आपण ADH बद्दल माहिती घेतली, ज्याच्या थ्रू वॉटर रिअब्सॉर्प्शन रेग्युलेट केलं जातं. सेकंड वन आपण पाहतो RAS रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. तर याच्यामध्ये जनरली जे सेल्स आहेत त्याच्या थ्रू रेनिन हा एन्झाईम सिक्रीट होतो, आणि हा जो एन्झाईम आहे त्याचं कन्वर्शन होतं अँजिओटेन्सिनोजनमध्ये, आणि हा जो अँजिओटेन्सिनोजन आहे तो कन्वर्ट होतो अँजिओटेन्सिनोजन फर्स्टमध्ये, जो की डेकापेप्टाइड आहे, आणि हे लिव्हर सेल्स सिक्रीट करतात ज्यांना हेपॅटोसाइट्स आपण म्हणतो. हा जो आहे अँजिओटेन्सिनोजन तो पुन्हा कन्वर्ट होतो अँजिओटेन्सिनोजन सेकंडमध्ये, जो की ऑक्टापेप्टाइड आहे आणि ॲक्टिव्ह हार्मोन म्हणून काम करतो. तर याच्यामध्ये जनरली अँजिओटेन्सिनोजनचे 3 मेन फंक्शन्स आहेत. एक, ॲफरंट आर्टेरिओल जो आहे त्याची साईज रेड्यूस केली जाते. ओके, ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर हा इन्क्रीज होतो आणि ब्लड फ्लो हा डिक्रीज होतो. आणि ज्यावेळेस ब्लड प्रेशर हा इन्क्रीज होतो तर जो काही फ्लो आहे तो इन्क्रीज होईल, फ्लो हा डिक्रीज होईल, ब्लड प्रेशर इन्क्रीज होईल. सेकंड वन फंक्शन आहे PCT प्रॉक्सिमल कनोलेटेड ट्यूब्यूल्स जे आहेत यांना स्टिम्युलेट केलं जातं अँजिओटेन्सिनोजन सेकंडमुळे, ज्याच्यामुळे सोडियम, क्लोरीन अँड वॉटर हे रिअब्सॉर्ब केले जातात. थर्ड वन आहे ॲड्रेनल कॉर्टेक्सला तो काय करतो, स्टिम्युलेट करतो, ज्याच्यामुळे अल्डोस्टेरॉन हार्मोन हा रिलीज होतो. आणि हा जो अल्डोस्टेरॉन हार्मोन आहे तो DCT अँड CT, DCT डिस्टल कनोलेटेड ट्यूब्यूल अँड कलेक्टिंग ट्यूब्यूल्स यांना स्टिम्युलेट करतो, ज्याच्या थ्रू सोडियम अँड वॉटर रिॲब्सॉर्ब केला जातो. आणि त्याच्यामुळे काय होतं तर ब्लड व्हॉल्यूम अँड ब्लड प्रेशर हा इन्क्रीज होतो. ओके, तर आपण जे काही RAS किंवा ADH बघितलं, ज्याच्यामुळे जे काही रेग्युलेशन झालं युरिनमध्ये, वॉटर रेग्युलेशन, वॉटर रिअब्सॉर्प्शन और इलेक्ट्रोलाइट्स यांचं जे काही रेग्युलेशन झालं, तर याच्यासाठी फक्त RAS आणि ADH हेच
होमिओस्टॅसिससाठी सफिशियंट आहेत का, तर ऑस्मोरेग्युलेशन जे काही बॉडीचं ऑस्मोरेग्युलेशन होतं त्याच्यासाठी फक्त ADH आणि RAS हे फक्त सफिशियंट आहेत का, म्हणजेच काय तर RAS थ्रू इलेक्ट्रोलाइट्स जे काही आहेत साल्ट त्यांना काय केलं जातं, रेग्युलेट केलं जातं आणि वॉटरला ADH रेग्युलेट करतो. तर ऑस्मोरेग्युलेशन आपण काय म्हणतो, तर बॉडीमध्ये जे काही वॉटर अँड साल्ट्स आहे त्याचं जे काही मेंटेन केलं जातं त्याला आपण ऑस्मोरेग्युलेशन म्हणतो. तर ऑस्मोरेग्युलेशनसाठी RAS आणि जे काही ADH आहे तेच फक्त हार्मोन्स हे सफिशियंट आहेत का नाही. तर जनरली आपण आतापर्यंत बघितलं की ADH काय करतो, तर रिॲब्सॉर्ब करतो, कलेक्टिंग ट्युब्यूल जे आहेत त्यांच्या सेल्सला परमिएबल करून वॉटर रिॲब्सॉर्ब करतो. ओके, लास्ट पॉईंटला. तर त्याच्यानंतर RAS जो की इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत सोडियम, कॅल्शियम यांना काय करतो, रिॲब्सॉर्ब करतो. ओके, तर इलेक्ट्रोलाइट्स अँड वॉटर याच्या ADH आणि RAS मुळे काय झालं, रेग्युलेशन झालं, ऑस्मोरेग्युलेशन हे करतात. तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा ADH आणि RAS व्यतिरिक्त आपण जो आणखीन पाहणार आहोत म्हणजेच काय, तर ADH आणि RAS मुळे काय होतं, तर जो काही ब्लड प्रेशर आहे तो इन्क्रीज होतो. जर समजा RAS आणि ADH हे कंटिन्युअस त्यांचं सिक्रीशन होत असेल, रेनिन अँड अल्डोस्टेरॉन अँजिओटेन्सिनोजन सेकंड यांचं कंटिन्युअस सिक्रीशन होत असेल, ADH आणि RAS सिस्टीम ही कंटिन्युअस असेल, तर त्यामुळे काय होईल, तर ब्लड प्रेशर जो काही इन्क्रीज होतोय, ओके, तो हाय लेवलला जाईल. ओके, जर समजा जास्त प्रमाणात ब्लड प्रेशर इन्क्रीज झाला, आपण पाहिलं की RAS आणि जो काही ADH आहे यांच्यामुळे ऑस्मोरेग्युलेशन होतं आणि ज्यावेळेस ऑस्मोरेग्युलेशन होतं त्यावेळेस नेमकं काय होतं, तर ब्लड प्रेशर हा इन्क्रीज होतो. जर समजा कंटिन्युअस हे होत राहील आणि वन पॉईंटला ज्यावेळेस हाय ब्लड प्रेशर होईल त्यावेळेस काय होईल, तर त्यावेळेस NAP थ्रू काय केलं जातं, तर जो काही ब्लड प्रेशर आहे तो डिक्रीज केला जातो. तर NAP काय आहे आणि NAP थ्रू जो काही ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो तो कसा मेंटेन केला जातो हे आपण पाहणार आहोत. तर शॉर्टमध्ये जनरली हा जो NAP आहे तो अगेन्स्ट काम करतो RASच्या और ADHच्या. म्हणजेच काय, तर RAS आणि ADH मुळे ऑस्मोरेग्युलेशन होऊन जो काही ब्लड प्रेशर इन्क्रीज केला जातो, ब्लड वॉल्यूम इन्क्रीज केलं जातं, त्याच्या अगेन्स्टमध्ये हा काम करतो ANP. काय करत असेल, तर जो काही इन्क्रीज झालेला आहे त्यांना मेंटेन करणे किंवा डिक्रीज करण्याचं मेन काम हा NAP करतो. तर आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की हा NAP काय आहे आणि हा NAP नेमकं काय करतो. हा NAPचा फुल फॉर्म काय आहे, तर ॲट्रियल नेट्रियुरेटिक पेप्टाइड. ॲट्रियल नेट्रियुरेटिक पेप्टाइड हा जो ॲट्रियल नेट्रियुरेटिक पेप्टाइड जो आहे तर हा कधी सिक्रेट होतो आणि याचं मेन फंक्शन आपण डिटेलमध्ये स्टडी करणार. तर जनरली ज्यावेळेस RAS और ADH मुळे ब्लड वॉल्यूम किंवा ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो त्यावेळेस हा जो ॲट्रियल जे काही ॲट्रियल आहे, हार्टचा जो काही ॲट्रियम आहे तो काय करतो, तर ANP हा सिक्रीट करतो. ज्यावेळेस हाय ब्लड प्रेशर किंवा ब्लड प्रेशर ज्यावेळेस इन्क्रीज होतं त्यावेळेस ते कुठे जातं, तर ॲट्रियलकडे, आणि ज्यावेळेस ॲट्रियलपर्यंत पोहोचतं तर ॲट्रियल सेल्स काय करतात, ॲट्रियल नेट्रियुरेटिक पेप्टाइड हे सिक्रेट करतात. आणि ज्यावेळेस हा सिक्रीट होतो याचं मेन फंक्शन काय, तर तो रेनिनला इनिबिट करतो. म्हणजे रेनिन सिक्रेशनला स्टॉप करतो, इनिबिट और स्टॉप करतो. आता रेनिनला जर स्टॉप केलं तर RAS सिस्टीम ही जी आहे पूर्णपणे स्टॉप होते. कशी, तर आपण आत्ताच पाहिलं RAS मध्ये रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीममध्ये की त्याच्यामध्ये नेमकं काय होतं, तर सर्वात पहिल्यांदा जे सेल्स आहेत ते रेनिनला
रेनिन एन्झाईम सिक्रीट करतात. रेनिनचं कन्व्हर्शन अँजिओटेन्सिनमध्ये होतं. अँजिओटेन्सिनचं कन्व्हर्शन अँजिओटेन्सिनोजन फर्स्टमध्ये होतं. अँजिओटेन्सिनोजन फर्स्टचं कन्व्हर्शन अँजिओटेन्सिनोजन सेकंडमध्ये होतं. आणि अँजिओटेन्सिनोजन सेकंड जो आहे तो काय करतो, तर ॲड्रेनल कॉर्टेक्स आहे त्याच्यामधून अल्डेस्टेरॉन हा सिक्रेट करतो. अल्डेस्टेरॉन कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करतो. TCTला स्टिम्युलेट करतो, ज्याच्या थ्रू सोडियम, क्लोरीन अँड वॉटर हे रिअब्झॉर्ब केलं जातं. ओके, तर याच्यामुळे काय होतं, तर जो काही युरिन आहे किंवा जो काही ब्लड व्हॉल्यूम आहे, ब्लड व्हॉल्यूम अँड ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो हे आपण पाहिलं. ओके, पण जर समजा हा जो NAP आहे, ॲट्रियल नायट्रियुरेटिक पेप्टाइड, हा डायरेक्टली काय करतो, रेनिनला इनिबेट करतो. म्हणजेच काय, तर रेनिन सिक्रीट झाल्याच्या नंतर ज्या काही प्रोसेसेस पुढे होत होत्या किंवा जे काही हार्मोन्स पुढे सिक्रीट होते ते पूर्णपणे स्टॉप होतील. आणि पूर्णपणे स्टॉप होणे म्हणजेच काय, तर सोडियम अँड क्लोरीन जे काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्यांचं रिअब्झॉर्प्शन स्टॉप होतं. आणि यांचं रिअब्झॉर्प्शन स्टॉप होणे म्हणजेच काय, तर ज्यांच्यासाठी यांना इम्परमिएबल केलं होतं ज्या सेल्सला, म्हणजे की DCT अँड CT, डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल अँड कलेक्टिंग डक्ट, यांना काय केलं जातं, स्टिम्युलेट केलं जातं RAS सिस्टीममध्ये, ज्याच्या थ्रू सोडियम अँड क्लोरीन हे काय केले जातात, रिअब्सॉर्ब केले जातात. जर समजा NAP हा डायरेक्टली रेनिनला स्टॉप करतोय, म्हणजेच काय, तर DCT अँड CT जे आहेत, जे परमिएबल झाले होते आणि ज्यांनी रिअब्सॉर्ब केलं होतं सोडियम अँड क्लोरीनला, ते डायरेक्टली स्टॉप होऊन जाईल. आणि यांना ते काय करतात, जे काही सेल्स आहेत त्यांना स्टिम्युलेट केलं जातं, ज्याच्या थ्रू ते काय करणार नाही, सोडियम अँड क्लोरीनला रिअब्सॉर्ब करणार नाही. त्यालाच काय म्हणलं जातं, नायट्रियुरेसिस, ज्याच्यामध्ये जो काही एक्सक्रीशन ऑफ युरिन होणार आहे त्याच्यामध्ये सोडियम हा एक्सक्रीट होईल. इन्क्रीज ऑफ सोडियम इज एक्सक्रीशन इन युरिन. युरिनमध्ये एक्सक्रीट होण्यासाठी जो काही कंटेंट आपण पाहिला त्याच्यामध्ये सोडियम हा असेल. तर हे सगळं कशामुळे होतं, तर NAPमुळे होतं. आणि NAP जो आहे तो कधी सिक्रीट होतो, ज्या वेळेस जे काही सेल्स आहेत जास्त RAS सिस्टीम थ्रू ज्यावेळेस ब्लड व्हॉल्यूम हा इन्क्रीज होतो त्यावेळेस ते सेल्स कुठे जातात, हार्ट आर्टेरियल सेल्सला जातात, ज्याच्या थ्रू आर्टियल नायट्रियुरेटिक पेप्टाइड हा सिक्रेट होतो. आणि हा ज्यावेळेस येतो तो डायरेक्टली काय करतो, रेनिनला स्टॉप करतो. त्याच्यामुळे पुढच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत RAS सिस्टीममध्ये फॉर्म होणाऱ्या, अँजिओटेन्सिनोजन असेल किंवा अल्डेस्टेरॉन असेल, ह्या हार्मोन्सला ते काय करतात, स्टॉप करतात. ओके, आणि त्याच्यामुळे जे काही सोडियम अँड क्लोरीन रिअब्सॉर्प्शन आहे हे डायरेक्टली स्टॉप होतं. ह्यालाच आपण काय म्हणतो, नायट्रियुरेसिस, ज्याच्यामध्ये एक्सक्रीशन ऑफ युरिनमध्ये सोडियम हा असेल. आपण पाहिलं ADH, RAS अँड ANP याच्या थ्रू जे काही युरिन फॉर्मेशन आहे याच्यामध्ये ऑस्मोरेग्युलेशन कसं होतं, आणि त्याचबरोबर कंपोजिशन ऑफ युरिनबद्दल आपण माहिती घेतली. तर आता फॉर एक्झाम्पल एक शॉर्टमध्ये जर पाहिलं तर आपण किडनीचे खूप सारे फंक्शन्स आपण पाहिलेले आहेत, बरोबर आहे. किडनी फंक्शन्स आपण पाहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये फर्स्ट किडनी फंक्शन आपण पाहिलेला होता. किडनी फंक्शन्समध्ये फर्स्टली ओके, याच्यामध्ये फर्स्ट आपण पाहिलं ज्याच्यामध्ये जे काही नायट्रोजनस वेस्ट आहे ते काय केलं जातं, एक्सक्रीट केलं जातं. ओके, फर्स्टली आपण पाहिलं किडनी थ्रू नायट्रोजनस वेस्ट हे एक्सक्रीट केले जातात. किडनीचं मेन फंक्शन नायट्रोजनस वेस्ट हे एक्सक्रीट करणं आहे. सेकंड, किडनी थ्रू ऑस्मोरेग्युलेशन होतं, म्हणजे बॉडीमध्ये जे काही वॉटर्स अँड साल्ट्स आहेत याचं जे काही मेंटेन केलं जातं ते कशा थ्रू केलं जातं, किडनी थ्रू केलं जातं. किडनीचं सेकंड फंक्शन आपण बघितलं ऑस्मोरेग्युलेशन. त्याच्यानंतर किडनीमध्ये सिक्रेशन ऑफ एरिथ्रोपोएटिन. ओके, एरिथ्रोपोएटिन याच्यामुळे RBC फॉर्मेशन होतं. ओके, एरिथ्रोपोएटिन हा सिक्रेट होतो ज्याच्यामुळे RBC फॉर्मेशन
होतं. हे 3 बघितलेले होते आपण किडनी फंक्शन्समध्ये. फोर्थ वन आहे किडनीमध्ये. किडनी ही पार्टिसिपेट करते सिंथेसिस ऑफ कॅल्सिट्रॉयल सिंथेसिससाठी किडनी काय करते, पार्टिसिपेट करते. हा जो कॅल्सिट्रियोल आहे तो कशासाठी मेन आहे, तर जो काही विटॅमिन डी आहे याच्यासाठी खूप इसेन्शियल आहे. आणि किडनी याचं फॉर्मेशन करते ज्याच्यामुळे बोन्स जे आहेत ते स्ट्रॉंग होतात. जर समजा काही डेफिशियन्सीमुळे कॅल्सिट्रॉल सिंथेसिस होत नसेल तर जे काही बोन्स आहेत ते काय होतील, ब्रिटल होतील, ज्याला ठिसूळ होणे आपण म्हणतो. ओके, तर याच्यामध्ये फोर्थ फंक्शन जो आहे, किडनी हा पार्टिसिपेट करतो कॅल्सिट्रॉल सिंथेसिससाठी. जनरली कॅल्सिट्रॉल जो आहे तो विटॅमिन डी साठी खूप गरजेचा आहे, म्हणजे त्याचा मेन जो रोल आहे तो कॅल्सिट्रॉल प्ले करतो. तर ज्यावेळेस हा जो कॅल्सिट्रॉल सिंथेसिस होत असेल ज्याच्यामुळे बोन्स स्ट्रॉंग्स होतात, पण जर समजा काही डेफिशियन्सी जर झाली तर आपण पुढच्या पार्टमध्ये जे आहे किडनीमध्ये कोणते कोणते डेफिशियन्सीज असतात, कोणते कोणते डिसऑर्डर्स होतात ते आपण पाहणारच आहोत. तर एनी रिझन जर कोणत्या डेफिशियन्सीमुळे कॅल्सिट्रॉल सिंथेसिस हे स्टॉप झालं तर जे काही बोन्स आहेत ते ब्रिटल होतील, म्हणजे हाडे ठिसूळ होण्याचे जे काही प्रमाण आहे ते इन्क्रीज होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये जनरली आपण ADH, RAS आणि ANP याच्याबद्दल आपण स्टडी केलं, ज्याच्यामध्ये फर्स्टली आपण युरिन कंपोजिशन काय असतं आणि युरिन कंपोजिशनसोबतच युरिन जे काही ऑस्मोरेग्युलेशन आहे, बॉडी ऑस्मोरेग्युलेशन, त्याच्याबद्दल आपण स्टडी केलं. आणि त्याच्यानंतर किडनीचे फंक्शनसुद्धा आपण स्टडी केले. ओके, तरी एक इंटरेस्टिंग पार्ट म्हणून आपण एक ॲडॅप्टेशन बघणार आहोत जो की बॅटमध्ये होतो. तर आपण कॉन्सन्ट्रेटेड युरिन, कारण की आपण ज्यावेळेस स्टडी केलं त्यावेळेस मॅमल्समध्ये कॉन्सन्ट्रेटेड युरिन फॉर्म होतो हे आपण स्टडी केलं, बरोबर आहे. तर जो काही बॅट आहे तो सुद्धा एक मॅमल आहे, बरोबर आहे. तर साऊथ अमेरिकामध्ये एक वॅम्पायर बॅट राहतो. ओके, साऊथ अमेरिकेला वॅम्पायर बॅट्स हे आढळतात. तर हा जो बॅट आहे जनरली हा स्कॅन्जिओरस आहे. स्कॅन्जिओरस बॅट आहे म्हणजेच काय, तर हा ब्लड कंझ्युम करतो. काय, ब्लड कंझ्युम करतो, त्याला स्कॅन्जिओरस म्हणतात. तर हा जास्त प्रमाणात जे काही मॅमल्स असतील किंवा ॲनिमल्स असतील त्यांचं ब्लड कंझ्युम करतो. तर ज्यावेळेस हा ब्लड कंझम्पशन करतो त्यावेळेस त्याचं जे काही वेट आहे त्याच्यापेक्षा जो काही बॉडी वेट आहे त्याच्या हाफ बॉडी मासपर्यंत तो काय करतो, ब्लड कंझ्युम करतो. ओके, हाफ बॉडी मासपर्यंत तो काय करतो, ब्लड कंझ्युम करतो. आणि ज्यावेळेस त्याच्या बॉडीपेक्षा अर्ध्या वेटपर्यंत तो ज्यावेळेस मासपर्यंत तो काय करतो, ब्लड कंझ्युम करतो, त्यावेळेस त्याची जी बॉडी आहे ती काय होते, हेवी होते. ओके, आणि त्याला जर काही दुसरा एखादा ॲनिमल ज्याच्या थ्रू त्याला कंझम्पशन करायचं असा ॲनिमल जर त्याला पाहिजे असेल तर त्याला फ्लाय करावं लागेल. तर ज्यावेळेस बॉडी ही हेवी बॉडी होईल त्यावेळेस तो फ्लाय करू शकणार नाही. डू नॉट फ्लाय, तो फ्लाय करू शकणार नाही. हेवी बॉडीमुळे तो फ्लाय करू शकणार नाही. तर त्यावेळेस जी काही बॉडी आहे याच्यामुळे तो काय करतो, तर जे काही युरिन फॉर्मेशन तो करतो तो डायल्यूट युरिन फॉर्म करतो. आणि तो पण त्याच्या बॉडी मासपेक्षा 24% युरिन, डायल्यूट युरिन हा एक्सक्रीट करतो. आणि ज्यावेळेस हा एक्सक्रीट करतो 24% त्यावेळेसच तो उडू शकतो. आणि त्याच्यामुळे तो ज्यावेळेस फ्लाय करून तो फक्त आपल्या ठिकाणापर्यंत जातो, ट्री किंवा केव्स. ओके, त्याच्यामुळे तो ट्री किंवा केव्स नॅक्चुरनल आहे. ओके, नॅक्चुरनल मीन्स ओनली इन नाईट टाईम. तो कधी जागा राहतो, ओनली इन नाईट टाईम. फीडिंग त्याची कधी असते, ओनली नाईट टाईमला. तर इथंपर्यंत अगोदर लक्षात घ्या, वॅम्पायर बॅट जो आहे साऊथ अमेरिकामध्ये जो आढळतो तो स्कॅन्जिओरस बॅट आहे. नॅक्चुरनल स्कॅन्जिओरस म्हणजे नॅक्चुरनल मीन्स नाईट टाईम्स आणि स्कॅन्जिओरस मीन्स ब्लड कंझम्पशन करणारा.
तर हा आपला जो काही बॉडी वेट आहे, बॉडी मास आहे, त्याच्या हाफ ऑफ बॉडी मासपर्यंत जे काही मॅमल्स असतील त्यांचं ब्लड कन्झ्युम करतो. ओके, ज्यावेळेस तो आपल्या बॉडीपेक्षा हाफ मासपर्यंत ब्लड कन्झ्युम करतो त्यावेळेस त्याची बॉडी जी आहे ती हेवी होते आणि हेवी बॉडी घेऊन तो फ्लाय करू शकणार नाही. नेक्स्ट जो काही ब्लड कन्झम्पशनसाठी जाणार असेल तिथंपर्यंत तो पोचू शकणार नाही. त्याच्यामुळे त्या हेवी बॉडीला कमी करण्यासाठी तो काय करतो, डायल्यूट युरिन फॉर्मेशन करतो आणि बॉडी मासपेक्षा जो काही बॉडीचा मास आहे त्याच्यापेक्षा 24% युरिन, हे डायल्यूट युरिन हा एक्सक्रीट करतो. त्यावेळेस तो उडू शकतो आणि फ्लाय करून तो आपल्या ठिकाणी जातो. ओके, ट्री अँड केव्हपर्यंत. तिथे गेल्याच्या नंतर डे टाईमपर्यंत तो तिथेच असतो. पूर्ण डे तो कुठे असतो, त्याच्या ठिकाणीच असतो, तो कुठेच जात नाही. आणि तो डे टाईमला जे काही डाएट्स आहे त्याच्यामध्ये कुठेच वॉटर ड्रिंक करत नाही. डे टाईमला वॉटर ड्रिंक करत नाही. ओके, तर जे काही वॉटर ड्रिंक करत नाही. आता इथे पाहिलं आपण, जनरली आपण मॅमल्सबद्दल स्टडी करत होतो त्यावेळेस आपण सांगितलं की मॅमल्स जे आहेत ते कॉन्सन्ट्रेटेड युरिन एक्सक्रीट करतात. पण इथे हा जो वॅम्पायर बॅट आहे तो नॉर्मली मॅमल्स असून सुद्धा तो डायल्यूट युरिन एक्सक्रीट करतो. हे कधी, ज्यावेळेस नाईट टाईम असते. पण ज्यावेळेस डे टाईममध्ये असतो त्यावेळेस डे टाईममध्ये तो कुठेच वॉटर ड्रिंक करत नाही, कुठे कन्झ्युम्शन करत नाही. पण बॉडीमध्ये जे काही हाय प्रोटीन्स आहेत, ओके, आणि जे काही नायट्रोजिनस वेस्ट आहे, ओके, हाय प्रोटीन्स किंवा नायट्रोजिनस जे काही वेस्ट आहेत याच्या थ्रू पुन्हा ज्यावेळेस वॉटर ड्रिंक न केल्यामुळे ते जे युरिन आहे ते कॉन्सन्ट्रेटेड युरिन तो काय करतो, एक्सक्रीट करतो. म्हणजेच काय, तर आपण हे एक ॲडॅप्टेशन बघतोय. तर याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग असा पार्ट आहे की आपण आता जनरल सांगितलं की मॅमल्स काय करतात, तर कॉन्सन्ट्रेटेड युरिन एक्सक्रीट करतात. पण हा जो वॅम्पायर बॅट आहे तो मात्र 2 टाइम्सने वेगवेगळ्या वेजनी तो काय करतो, एक्सक्रीट करतो, युरिन एक्सक्रीट करतो. एक नाईट टाईमला तो डायल्युटेड युरिन एक्सक्रीट करतो आणि डे टाईमला तो वॉटर कन्झम्पशन करत नाही, वॉटर ड्रिंक करत नाही आणि ते जे युरिन आहे ते कॉन्सन्ट्रेटेड युरिन असतं. तर हे वॅम्पायर बॅट जो की मॅमल्स आहे याच्यामध्ये हे एक ॲडॅप्टेशन आहे ज्याच्या थ्रू तो दोन्ही डायल्यूट वॉटर अँड डायल्यूट युरिन अँड कॉन्सन्ट्रेटेड युरिन हे नाईट टाईमला डायल्यूट युरिन आणि डे टाईमला कॉन्सन्ट्रेटेड युरिन हा एक्सक्रीट करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये जनरली जे काही कंपोजिशन ऑफ युरिन आहे ते आपण पाहिलं आणि त्याचबरोबर ऑस्मोरेग्युलेशन जे होतं, बॉडीचं जे काही ऑस्मोरेग्युलेशन, किडनी ऑस्मोरेग्युलेशन करते हे आपण फंक्शनमध्ये स्टडी केलं होतं. त्याच्यामध्ये ऑस्मोरेग्युलेशन कसं होतं याच्याबद्दल आत्ता आपण पाहिलं. तर ADH अँड RAS थ्रू ऑस्मोरेग्युलेशन केलं जातं आणि ज्यावेळेस ADH अँड RAS थ्रू ऑस्मोरेग्युलेशन होतं ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. जर जास्त प्रमाणात ब्लड व्हॉल्यूम जर इन्क्रीज झाला तर त्याच्यासाठी सुद्धा त्याच्या अगेन्स्टमध्ये काम करणारा ANP याच्याबद्दल पण आपण स्टडी केली. तर कंपोजिशन ऑफ युरिन आणि हा जो ऑस्मोरेग्युलेशन ऑफ युरिनमधले 3 ADH, RAS अँड ANP याच्याबद्दल स्टडी केलं आणि किडनीचे फंक्शन्ससुद्धा आपण पाहिले आणि त्याचबरोबर एक इंटरेस्टिंग पार्ट आपल्याला सांगितलेला ज्याच्यामध्ये एक ॲडॅप्टेशन आहे मॅमल्समधलं ते पण आपण स्टडी केलं. आता पुढच्या पार्टमध्ये किडनी व्यतिरिक्त असे कोणते कोणते ऑर्गन्स आहेत ज्याच्या थ्रू एक्सक्रीशन होतं हे आपण स्टडी करणार आहोत आणि त्याचसोबतच जे काही एक्सक्रीशन ऑस्मोरेग्युलेशनचा जो लास्ट पार्ट आहे, डिसऑर्डर्स, कोणते कोणते किडनी डिसऑर्डर्स आहेत त्याबद्दल पण आपण स्टडी करणार आहोत. तर व्यवस्थित अभ्यास करा आणि पुढच्या पार्टमध्ये आपण जे काही किडनी व्यतिरिक्त जे काही ऑर्गन्स आहेत जे की एक्सक्रीशन करतात त्याबद्दल